बच्चों को आज जो आपने औरंगाबाद में मीटिंग ली है क्या? नगर में। हाँ, तो आप नहीं, लोकसभा का नाम औरंगाबाद है। औरंगाबाद लोकसभा और जालना लोकसभा में आप उम्मीदवार देने वाले हैं कि इस मीटिंग से ऐसा लग रहा है? अभी तो प्राथमिक बैठक है। प्राथमिक बैठक होने के बाद और 2 बैठक होंगी, फिर जाकर निर्णय लेंगे। और आपने अमरावती में महायुति के साथ होने के बावजूद उम्मीदवार देने का निर्णय लिया है, तो ऐसा क्यों? अमरावती लोकसभा, तो अमरावती का जो भी है फैसला वो हमारे 2 विधायक हैं और हमारा जो संघर्ष जानबूझ के जो खड़ा किया राणा ने, और वो जात प्रमाण पत्र के बारे में हाई कोर्ट ने उसके खिलाफ निर्णय दिया, तो भी अगर बीजेपी उसको टिकट देती है तो ये संविधानिक नहीं है। हम ये चाहते कि बाबा साहेब आम्बेडकर संविधान और छत्रपति का स्वाभिमान को कहीं ठेस ना लग जाए, इसके लिए हमने वो उम्मीदवारी दी है। ये जालना के खासदार से प्रहार क्यों नाराज है? वो तो ऐसे बोलते कि कुछ निधि दिया जाता है, वो भी काम करने नहीं देते। जालना के खासदार बार बार परेशान करते हैं कार्यकर्ता को, वो नाराज है। ये राणे में और आपके बीच में जो संभाषण चल रहा है, तो सागर बंगला और आपने खून चेक करने की भी बात कही है रानी की, ब्लड। मैं ये बात करता हूँ कि मैंने बोला कि ब्रह्मदेव के नीचे आया तो आप अमरावती का कोई चेंज नहीं होगा, हम लड़ेंगे, जीत कर आएंगे। सागर में कूद कर भी अगर फोन आया किधर से, बच्चों को एक बार बोला तो बात खत्म। हमारा कोई नेता नहीं है, राजकारण में हमारा कोई बाप नहीं है। जो भी है किसान है, मजदूर है, आम आदमी है, नेता नहीं है कोई। दिल्ली मुंबई के फोन हम पर कोई दबाव नहीं डाल सकते, हम दबाव डालेंगे उन पर। ये महायुति का हिस्सा है आप, क्या उस पर असर नहीं होगा इसका? असर होगा तो उनको समझना चाहिए। शादी तो उनके घर में है, मेरे घर में थोड़ी है। तो कितने सीट आप लड़ सकते हैं महाराष्ट्र में लोकसभा की? हाँ, महाराष्ट्र में अभी तो पहली सीट एक जाहिर की है। देखो पूरी ताकत अंदाजा लेकर अगर कुछ जगह अगर अच्छी फाइट हो सकती है, चुन के आ सकते हैं, तब कुछ निर्णय लेंगे। औरंगाबाद एमआईएम का वाले किला है, ऐसा माना जा रहा है। क्या एमआईएम से कुछ बात हो चुकी है तुम्हारी इस बारे में? मैं किसी से बात इस पर कभी करता नहीं, मेरी एक आदत है। मैं किसी से खुद होकर फोन करता नहीं, किसी का आया तो जवाब दे दूं। इंटेलिजेंस से कुछ संपर्क हुआ है? अभी तक तो कुछ हुआ नहीं। अरे एमआईएम ने अगर हाथ आगे बढ़ाया तो तुम युति कर सकते क्या? देखो जड़तर के बारे में कुछ होने वाला नहीं, अगर है तो फिर हम आगे आएंगे। मनोज जरांगे और वंचित की आघाड़ी होने वाली है, ऐसी संभावना लग रही है। तो उनका निर्णय है, मैं क्या बोलूँ उसमें। इन्हें आपने भी मनोज जरांगे के साथ काम किया है, उनको गठबंधन करना है, मैंने काम नहीं किया। मैं खाली आरक्षण के लिए। हाँ, मैं एक समाज के नाते उस आंदोलन में जुट गया था। तो उनकी बात है ना, उसके साथ युति करे ना करे मैं बताने वाला कौन हूँ। वो जिस तरह मराठा आरक्षण की बात हो रही है, मुस्लिम समाज भी आरक्षण की मांग कर रहा है। मिलना चाहिए, क्यों नहीं मिलना चाहिए। आरक्षण सबका हक है, चाहे हिंदू रहे, मुसलमान रहे, कोई भी जाति का रहे। अगर वो पिछड़ा है तो देना ही चाहिए, क्यों नहीं देना चाहिए। ठीक। आज संभाजीनगरला नगर, बीड, जालना आणि अशी एक संयुक्त तालुका प्रमाणे जिल्हाप्रमुखाची आम्ही बैठक लोकसभेबाबत केलं पाहिजे, यासाठी ही बैठक आहे। कोणते मुद्दे या भागातले आहे जेणेकरून आमचं जे काही ब्रीद आहे सध्या निवडणुकीमध्ये, निवडणूक आली आणि मुद्द्याचं बोला, त्या संदर्भात काही समस्यासुद्धा आपण जाणून घेतो आहे प्रत्येक जिल्ह्याच्या। मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते सांगतो आहे का आम्हाला भरपूर त्रास झाला, जालन्यातल्या खासदारांना प्रचंड त्रास दिला, काही सांगतात का लंके बरोबर चांगले आहे, असे काही काही कार्यकर्ते इथे सामोरे लागले। काही लोक म्हणतात आम्हीच लढतोय। हा सगळा विचार विनिमय घेऊन एक निर्णयापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे।
त्यासाठी ही प्राथमिक बैठक आता मला वाटते आम्ही 4 जिल्ह्यांकडून इथे घेतलेली आहे, 4 का 5 जिल्ह्यातून. मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन निर्णयापर्यंत आपण जाऊ. त्यासाठी या बैठकीचं आयोजन आहे. आपले काही प्रश्न असेल तर विचारा. अमरावतीचं काय झालं आता काय राहिलं तिथं तुम्ही तुमच्या अमरावतीचं काही राहिलं नाही, सगळं पोस्टमार्टम झालं. काल बाकी आहे तो राहायचा आहे. तिथं तुम्ही उमेदवार दिला आणि अडसूळ जे आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही सध्या महायुतीसोबत आहात आणि महायुतीच्याच उमेदवाराच्या विरोधात तुम्ही तुमचा उमेदवार उभा करता. मी पहिलेच सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे अमरावती जिल्ह्यापुरती तरी. आता पुढचा निर्णय युतीनं घ्यावं का आमची तिची लढत त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आहे, आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का युतीतून बाहेर जावं, तो निर्णय आता बॉल सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी निर्णय घेतला, जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू. पण मग औरंगाबाद नवनीत राणाबद्दल तुमच्या मनात हा राग काय आहे, तुम्ही त्यांना का सपोर्ट करेल? नवनीत राणाबद्दलचा राग नाही आहे. एका इकडे 100 पानाचा रिझल्ट हायकोर्टाने दिला. स्पष्ट सांगितलं का त्याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे. आणि असं असताना 2.5 वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जातं. या तानाशाहीच्या विरोधात खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे. रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणारं, संताप येणारं. कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. मी स्वतःचा अपमान सहन करत, पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युतीच्या बाहेर निघालं तरी बरं. त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहायला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली. जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळं संत्रा बागायतदारांना सगळं झाडं उपडावं लागले, अशी वाईट अवस्था आली. पण आमचे खासदार काही तिथं बोलले नाही. बरं, जरंगे पाटलांचा आणि जो लढा आहे तो तुमचा आणि त्यांचा संयुक्तिक लढा होता, त्याच्यात तुमचा सुद्धा सहभाग होता. खूप ताकदीने तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झाला होता. आता ते राजकीय भूमिका घेत आहेत, ते उमेदवार सुद्धा देणार आहेत. तुमचा तर ऑलरेडी राजकीय पक्ष आहे, तुम्ही पण उमेदवार देत आहेत. त्यांच्या आणि तुमचं एकत्रीकरण नाही होणार का, त्या संदर्भात काही चर्चा झाल्या? मला वाटतं मी काही चर्चा केलेली नाही. मुंबईच्या दौऱ्यानंतर मला बोलणं नाही, मी बोललो पण नाही. आणि मला वाटतं मी जरांगे पाटलांना पाठिंबा देत असताना मी काही राजकीय विचार करून तिथे घेतलो नव्हतो. सामाजिक विचार होता. त्याच्यानं राजकीय मी त्यांच्यासोबत बोलण्यापेक्षा मला ते योग्य वाटत नाही. प्रत्येकाचा आणि आपापला निर्णय त्या पद्धतीनं घ्यावा, त्याचा अभ्यास पूर्ण घ्यावा, तशा पद्धतीनं समोर जावं. तर त्याचा प्रश्न आहे. मला असं वाटते का त्यांनी कोणासोबत युती करावी, आमच्यासोबत करावी, काही कोणासोबत करावी, सगळे मिळून ठरल्याशिवाय ते होत नाही. आणि त्यांनी युती आमच्यासोबत करावी याच्यासाठी मी काही फोन करणार आहे, आमचा तो स्वभाव. मी उमेदवार टाकायच्या अगोदर फक्त CM साहेबांना, शिंदे साहेबांना भेटलो. त्यांचे उपकार आमच्यावर आहे, कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून. मला मंत्रीपद भेटलं नाही त्याचा अजिबात राग नाही, वाईटही वाटत नाही. त्याच्यापेक्षा 1000 पट आनंद आजही आमच्या हृदयात आहे, कारण आम्हाला दिव्यांग मंत्रालय भेटलं. त्यांचे ऋण आमच्यावर आहे म्हणून मी त्यांना सांगितलं, भेटलो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा उमेदवार जाहीर केला तेव्हा आम्ही सांगितलं का बैठक संपली, संपले, चर्चा संपली. ब्रह्मदेव जरी आला तर अमरावतीतली उमेदवारी कायम राहील, जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही. ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका आम्हाला खड्ड्यात घातलं तरी ती कायम राहील. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो. झेंडा आम्ही योग्य वाटते का? थांबा, सागरवरचा फोन आला तर नाही म्हणले ना, ब्रह्मदेव म्हणले ना ते. माझं काय म्हटलंय, ब्रह्मदेवापेक्षा आता कोणी मोठा आहे. राणे म्हणते ना
ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का? नितेश राणे म्हणतो आपण. ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे. राणे अगदी लहान आहे. बरीच समज याची. बरं मनोज जरांगेंची राजकीय भूमिका तुम्हाला योग्य वाटते का? त्यांच्या मला पाठीमागे वाटते मी जरांगे पाटील साहेबांबद्दल कुठल्याही वांछित करायच्या मानसिकतेत नाही आणि मी ते करू इच्छित नाही. समाजाचा भाग म्हणून आंदोलनाला तुम्ही सुद्धा जबाबदार होतात. त्याच्यामुळं आज उद्या ह्याचे जर मला रिवर्स असं वाटतं का आपले हा निर्णय समाजाचा आहे. मी समाजाच्या भूमिकेबद्दल त्याच्या एकंदरीत प्रामाणिकतेवर ते उपोषणाला बसले जेव्हा शेवटच्या उपोषणाच्या एकंदरीत चित्र पाहिलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण उपोषण सोडलं पाहिजे. त्या मला सहभाग वाढत गेला एवढा मला असतो. जालन्यातल्या आपल्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की रावसाहेब दानवेंना यंदा कार्यकर्त्यांनी जालन्यात सांगितलं का निधी द्यायचं तर सोडा आलेला निधी सुद्धा काढून टाकल्या जातं. ज्या प्रकारच्या ग्रामपंचायत आहे त्याला निधी दिला जात नाही. दिला तर तो वापस केला जातं. प्रचंड अडथळे निर्माण करतं असं कार्यकर्त्याचं मत आहे. ते आम्ही तपासून घेऊ, त्याची पाहणी करून घेऊ आणि तशाच तसे उत्तर देऊ. औरंगाबादला उमेदवार देणार आहे का? हा एकंदरीत कसं आहे आमचा पक्ष काही दिल्ली मुंबईहून चालत नाही. औरंगाबादला उमेदवार आमचा देणार पक्ष आहे. गावातून चालतं, खेड्यातून चालतं. दिल्ली मुंबईची वारी करायची गरज नाही. खालचा माणूस जे म्हणत तसा आमचा बच्चू कडू वागत. औरंगाबाद लोकसभा जालन्यात काँग्रेसला साथ राहील असं निर्णय करताय का? माझं काय म्हणणं आहे ही प्राथमिक गोष्ट. आताच निर्णय घेतला तर मग पुढच्या बैठकीला काय सांगू मी तुम्हाला. या प्राथमिक बैठकीमध्ये सगळे आम्ही माहिती घेतो आहे आणि चांगल्या पद्धतीची ताकद एक तर पाठिंबा दिला तर ते सक्सेस झालं पाहिजे. तलवार मॅनमधून काढली तर पाळूनच मॅन झाली पाहिजे. तर ते तलवार काढूच नाही असं माझं मत आहे. सर औरंगाबादला उमेदवार देणार आहे का? काय विचार आहे तुमचे? तेच आता ही काही ध्याचा विषय नाही. चर्चा आहे. 2-3 बैठकी झाल्यानंतर निर्णय जाहीर करू. भविष्यात तुम्ही आणि जरांगे आणि बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर जर तरला काही अर्थ नसतो. जेव्हा होईल तेव्हा जसं आम्ही म्हटलं जर तरवर होतं का अमरावती आम्ही लढतो म्हटलं होतं का कधी नाही म्हटलं होतं. पण आखरी काही गोष्टी घडल्या, काही चुका मोठ्या पक्षाने केल्या म्हणून उमेदवारी आली. आता जर तरवर उत्तर देण्यात काही अर्थ नसतो. महायुतीने जर ऐकलं नाही तर तुम्ही माझी इच्छा नाही. युतीची इच्छा असली तर आनंदाने ते स्वीकारेल. त्यांची पण नाही. तुम्ही तिकडल्या प्रतिनिधी मला माहित नाही. मला असं वाटतं का सागर बंगला त्यांच्या इतकं डोक्यात गेलेला आहे. भूत आहे. त्याच्यानं रक्त प्रत्येकाचं लालच आहे. तिथे वेगळ्या तपासाची गरज नाही. तर भाजपचा रक्तप्रवाह वाढलेला दिसतं. थोडं तपासला पाहिजे, कमी केला पाहिजे. ओके धन्यवाद.